काय ठरलं? चार जणांनी महापौर पदासाठी तुमच्या जिल्ह्यात तुमच्या शहरामध्ये अर्ज जो आहे धानोरकर गटाकडून मांडण्यात आलेला आहे. तुमची माहिती काय? सगळा वाद मिटला का? झालं काय? ओके. आज आपलं काय रे बाबा, नाही वाद विषय राहिलेला नाही. आमचे प्रभारी विदर्भाचे एक्स MLA कृणाल चौधरी मध्य प्रदेश आणि विदर्भाचे प्रभारी आहे, यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशने आणि दिल्लीने जो निर्णय घेतला तो गटनेता राजेश अडूर आणि प्रतिभा धानोरकर म्हणतील त्याला महापौर म्हणून आज आमच्याकडून कोणीही महापौर पदाचा फॉर्म भरलेला नाही. प्रतिभा धानोरकरांच्याकडून 4 महिलांनी महापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि उपमहापौरमध्ये वसंतराव देशमुख एक सिनियर नगरसेवक आहेत, त्यांचं उपमहापौर पदासाठी फॉर्म गेलेला आहे. मला वाटतं की आज आमच्या हायकमांडच्या निर्देशाप्रमाणे राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि तसं पत्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय आयुक्तांना पाठवलेलं आहे, मेलही केलेला आहे आणि हे सर्व काम आमचे प्रभारी विदर्भाचे कृणालजी चौधरी यांच्या देखरेखीखाली संपूर्ण होत आहे. आणि आज 5 वाजताचा वेळ आयुक्तांनी दिलेला आहे. 27 नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे. त्यामुळे आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही असं माझं मत आहे. हायकोर्टातून पिटिशन मागे घेतलेली आहे. आता जे चित्र जे दिसत आहे त्याच्यामध्ये उबाठांनी पण उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आतापर्यंत ते तुमच्यासोबत असल्याचं बोलण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं अजून जनविकास सेनेने सुद्धा अर्ज दाखल केलाय. चौरंगी लढत दिसते आता आणि हे जे गणित समीकरण जे आहे महापौर पदाकरताचं ते सुटलेलं दिसत नाहीये. नॉमिनेशन आहे, 10 तारखेला निवडणूक आहे, त्यामुळं आत्ता काही एवढं घाई करून काही उपयोग नाही. ठीक आहे, त्यांनी फॉर्म भरले, हे सगळी परिस्थिती आहे, त्यात काही लपून नाही. परंतु जनस्वराज पार्टी जी काय आहे ती काँग्रेससोबत आहे. जरी त्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरला असलं तरी ते विड्रॉल करतील. 4 माणसांच्या भरोश्यावर ते काही निवडणूक लढतील असं काही त्यांना कळत नाही. राजकारण अशातला भाग नाही. दुसरा, उभाटानी फॉर्म भरला आहे, त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून ती चर्चासुद्धा मार्ग काढता येईल, त्यामध्ये मला अडचण वाटत नाही. त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करतो आहोत, त्यामुळे इथे कुठे अडचण येईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. महापौर उपमहापौर काँग्रेसचा होत असेल तर महापौर उपमहापौर काँग्रेसचा होत असेल तर उभाटांकडे काय पर्याय ठेवलाय मग तुम्ही? उभाटाचा नाही बघा, उभाटांच्याकडे सुद्धा पर्याय ठेवलेला आहे. त्यांच्याकडे स्टँडिंग कमिटी जे काय आहे त्यांचं चेअरमनपद उभाटांना देता येईल आणि सत्तेचं वाटप बरोबर होईल. ते उभाटाला मान्य आहे का? त्या संदर्भात काही चर्चा झाली होती? चर्चा सुरू आहे, तेच सांगतोय मी. त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि जरी आज त्यांनी फॉर्म भरला तरी ते आमच्या प्रदेशाध्यक्षांनी संजयजी राऊत यांच्याबरोबर बोलणं झालं आहे असं मला सांगितलं आणि संजय राऊत साहेबांनी काँग्रेसबरोबर उभाटा राहील असं सांगितल्याचं मला प्रदेशाध्यक्ष बोलले. हो, एक गणित असं पण सांगितलं जात आहे की उभाटाला भाजप सपोर्ट करेल आणि उभाटाचा तिथे महापौर देईल, उपमहापौर स्थायी समिती
भाजप स्वतःकडे ठेवलं, त्यामुळं या सगळ्या बाबतीतही तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलेलं. तर नक्कीच त्याच्यावर लक्ष आमचं आहे. उबाटाचाही सुद्धा असा प्रस्ताव आहे की काँग्रेसनी आम्हाला महापौर पदासाठी समर्थन करावं आणि बाकी पदं काँग्रेसनी घ्यावे असाही प्रस्ताव त्यांचा होता. भारतीय जनता पक्षांनी सुद्धा तसाच प्रस्ताव त्यांनी दिला भारतीय जनता पक्षाला, पण त्यांची प्रायोरिटी ही काँग्रेसला आहे. आता ही चर्चा आहे, अंतिम नाही, फायनल नाही. फायनल निर्णय सगळे बसल्यानंतरच होईल. त्यांचेही हायकमांड आहेत जसे आमचे आहेत, त्यामुळे त्यांच्या हायकमांडकडून त्यांना काय निर्देश येतो त्यावर बरंच गणित आहे. कारण आमची आघाडी म्हणून उबाटा आणि काँग्रेस ही आमची नॅचरल आघाडी आहे. विधानसभेत, लोकसभेत आम्ही ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एखाद्या वेळेस नसेल, पण आजही विरोधी पक्षामध्ये आमची आघाडी आहे हे स्पष्ट आहे. उपमहापौर पदासाठी पण 2 अर्ज भरले. धानोरकर गटाकडनं राहुल चौधरी यांचा देखील अर्ज आलाय. नाही, मला आता ते माहिती झाली आहे की उपमहापौर पदासाठी त्यांनी 2 अर्ज भरल्याची, पण ते मागे घेतील ना, तसं ते मागे घेऊ शकतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत संजय राऊत यांच्या लेवलवर चर्चा सुरू आहे का उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या लेवलवर चर्चा सुरू आहे? प्रदेशाध्यक्षांनी, मी प्रदेशाध्यक्षांशी बोललो, मी उद्धवजी ठाकरेकडे पण भेटून आलो. त्यांनी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, तो अध्यक्षांना मी सांगितला. मग अध्यक्ष त्यांच्याशी बोलले. त्यावेळेस खासदार संजय राऊतांशी बोलणं झाल्याचं मला माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिली आणि त्यांनी क्लिअर सांगितलं की काँग्रेसबरोबर जाण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत किंवा काँग्रेसबरोबरच आम्ही जाऊ असं म्हटल्याचं त्यांनी मला बोलले. स्थानिक जे नेतृत्व तरी महापौर पदाच्या बाबतीतला सस्पेन्स अजून कायम आहे. तुम्ही एकजुटानं दोन्ही गट एकत्रित महापौर होईल असा हे प्रयत्न. बघा, काँग्रेसचे 27 गट स्थापन झाल्यानंतर एकत्र आहेत. जनस्वराज पार्टीचे 3 आहेत, 30 झाले. आमच्याबरोबर BSPचा पाठिंबा आहे आणि जनस्वराज पार्टीबरोबर MIM बरोबर आहे. त्यामुळे 32 जागा आता आमच्याकडे आहेत. 64मध्ये 32 आहेत. 2ची आवश्यकता आहे आणि 2ची आवश्यकता आहेत. त्या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत आणि मला वाटतं की खासदार प्रतिभा धानोरकर पण चर्चा करत आहे अशी माझी माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं, संपूर्ण चर्चेमध्ये स्थानिक लेवलवर उभाठाकडनं जी चर्चा येत होती, आम्ही विजय वडेट्टीवार यांच्यासोबत जायला तयार आहोत पण दुसऱ्या गटासोबत जायला तयार नाही, महापौर पद असेल तर, अशी सातत्याने त्यांच्याकडनं मागणी झालेली आहे. पूर्ण नाही, अजूनही त्यांची तशीच मागणी आहे, परंतु शेवट सत्तेची तडजोड करत असताना 1 पाऊल 2 पाऊल मागे जावं लागतं, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. त्यांची भूमिका स्पष्ट पहिल्या दिवसापासून होती की आम्ही विजय वडेट्टीवारांच्या बरोबर राहू, हे स्पष्टच आहे. आजही आहे, कालही होती. पण सत्तेच्या समीकरणामध्ये ज्यावेळेस निर्णय होतो त्यावेळेस निर्णय बदलले जातात असं मला वाटतं. हो, लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदारांकडनं पंतप्रधानांवर हल्ला केला जाणार होता असा गंभीर आरोप भाजपच्या खासदार सुमित्रा खान यांनी केला आहे. सुमित्रा खान, अच्छा, ठीक आहे. आजकाल हे आरोप सुमित्रा खान यांना प्रसिद्धी स्वतःला मिळवण्यासाठी कदाचित असावेत आणि सुमित्रा खान जर बोलले तर प्रसिद्धी लवकर मिळते, भाजपालाही मिळते आणि सुमित्रा खानलाही मिळते. पंतप्रधानावर हल्ला झावणार होता म्हणून जनतेची आणि भारतातील आपल्या भारतीय लोकांची दिशाभूल करण्याचा धंदाच आता भारतीय जनता पक्षाने उचललेला आहे आणि तो धंदा तेजीत चाललेला आहे. त्यामुळे ह्यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही. हो, पार्थ पवार यांना जो जमीन घोटाळा होता त्यामध्ये क्लीन चिट मिळाल्याची माहिती सध्या जी काही समिती नेमली होती त्या समितीने देखील क्लीन चिट दिल्याची माहिती आली आहे. काही त्यात काय आहे, हे काही फार नवीन काय घडतं अशातलं आहे का? जो सत्तेसोबत आहे तो सत्य आहे.
जो सत्तेसोबत नाही तो असत्य आहे. म्हणून जमिनीतच काय घेऊन बसलात? जो सत्तेत सामील आहे तो खून केला, महाराष्ट्र लुटला, व्यभिचारामध्ये सहभाग असेल, बलात्कार जरी केला असेल तरी तो सत्तेत आहे, तो सत्य आहे, ते असत्य असू शकत नाही. हेच आता महाराष्ट्रामध्ये रुजलेलं आहे, वाढतंय, वाढीस लागलेलं आहे. आणि सत्तेमध्ये जा, सोबत जा, वाटेल ते करा, तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आणि सरकारची आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. काल शरद पवार असे बोलले की राष्ट्राच्या 2 विलिनीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. कुणाला बोलण्याचा अधिकार आहे, मी त्यांच्या वादात कशाला पडू? तुम्ही माझ्या पक्षाचा प्रश्न विचारा. आपल्या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात वाघ आहे किंवा वन्यजीवाशी रिलेटेड पर्यटन मोठ्या प्रमाणात येतं, पण आशिष जयस्वाल यांनी मागणी केली आहे वनमंत्र्यांना की जे शासकीय निवासस्थान आहे तिथे मांसाहार सुरू करा. याला काही विरोध सुद्धा केलाय, कारण की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कारण की संवर्धन आणि संरक्षण हे आमचं काम आहे, इथे विक्री नको मांसाहाराची. शासकीय विक्री नको नाही, खाण्यासाठी गेस्ट हाऊसला विक्रीचा विषय नाही. असं आहे, तिथे काय वन्य प्राणीच खातात काय गेस्ट हाऊसमध्ये? तिथे तर काय बकरं कोंबडं खायला काय अडचण आहे? पुढे मांसाहार करणाऱ्या लोकांसाठी ही बंदी कशासाठी? वन विभाग म्हणजे अरे जिथे वन्य प्राणीच हिंस्र असतात, प्रत्येकाचं सायकल ठरलेली आहे. वाघाला हरिण लागते म्हणजे शिकारच करतो, कोल्याला कोंबडी लागते, बकरं लागते, बिबट्याला कुत्रं लागते गावातलं. एकमेकाचं हे आहे, भक्षक आहेत ना एकमेकाचे, ती सायकल आहे. आणि ह्या सायकल असताना तिथे काय त्या गेस्ट हाऊसमध्ये मांसाहार बंद करणं म्हणजे मला वाटतं या सगळ्याचा विचार केला तर महाराष्ट्रातील गेस्ट हाऊसचा वापर महाराष्ट्रीयन माणसांनी करू नये तर नेबर कंट्रीजनीच करावा. बाजूच्या सुरतवरून आलेल्या, अहमदाबादवरून आलेल्या लोकांनी करावा आणि त्यांच्यासाठी ही व्यवस्था कदाचित असावी, म्हणून त्याला विरोध असेल. आज जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मात्र जे ज्येष्ठ मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते एका सरपंचाच्या प्रचारासाठी गेलेले आहेत, म्हणजे उमेदवार आहे आणि ते उमेदवार जमीन घोटाळ्यातील आरोपी आहे. एका मंत्र्याला जमीन घोटाळ्यातील आरोपीच्या प्रचारासाठी जावं लागतं. मी तुम्हाला ते वारंवार सांगतो. सध्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सोबत आहे तो सत्य आहे, तो खोटा असू शकत नाही, तो शुद्ध आहे, तो प्रामाणिक आहे, तो इमानदार आहे. आणि विरोधात आहेत ते सारे बेईमान आहेत. त्यामुळं कदाचित त्यांना वाटलं असेल हा आमच्या सोबत आहे, कितीही जमीन घोटाळा केला असला तरी हा व्यक्ती आमच्या सोबत आहे म्हणजे प्रामाणिक आहे, असं त्याचं मत झालं असेल. त्यामुळं मंत्री महोदय त्यांच्यासाठी गेले असतील. भाऊ, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 32 तास जाम राहिलं. एका बाजूला मोठ्या रस्त्यांचे दावे केले जातात, सरकार मोठ्या गोष्टी करतं, मात्र काल इतकी बिकट स्थिती होती ही निसरता 32 तास लागलेला आहे. किती गांभीर्याने आला नाही, ह्यालाच आपण विश्वगुरू म्हणू ना. भारत विश्वगुरू यालाच म्हणू आपण, यालाच आपण विकास म्हणू. हेच आपण जगामध्ये भारताची शान आणि आणबाण आहे. दिसते ना, ज्याकडे या आपत्कालीन स्थितीमध्ये टँकर पलटल्यानंतर जर 30 तास वाहतूक ठप्प होत असेल तर आपल्याकडे अशी यंत्रणाच उभी नाही. आणि गोष्टी मात्र आम्ही चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो, आम्ही मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो. ज्या आमच्या काँग्रेसनी उभं केलं होतं त्याच्यावर स्वतःला मिरवण्याचं काम केलं जातं. पण आता नव्यानं 10-12 वर्षात या सगळ्या परिस्थिती हाताळण्यासाठी हे सरकारचं अपयश आहे आणि सरकारची यामध्ये नाचक्की आहे.
की आज जगामध्ये कुठलाही असा देश नसेल की जिथे ॲक्सिडेंट नंतर 36 तास, आणि महाराष्ट्राला तर खूप प्रगतीकडे नेत आहेत म्हणून सांगतात. समृद्धी मार्ग बांधला जात आहे, शक्तीपीठ मानला जातो आहे, आणि पुण्याला जाताना एक्सप्रेसवेवर 36 तास वाहतूक खोळंबली आहे. यावरून यांची प्रगती कशी आहे आणि कुठे घेऊन जात आहे हे महाराष्ट्रातील जनता बघते आहे. या सगळ्या परिस्थितीत एक प्रश्न Last. उत्तरित राहिलेला आहे. खासदारांचे नगरसेवक नेमके कुठे आहे? ते किती वाजता पोहोचणार आहे? 5 वाजता. नाही, त्यात काय सांगितलं मी, परत परत विचारायचं काय, 5ला पोचतील. आता ते त्यांनी कुठे ठेवले ते मी कसं शोधू? ते काय आता मला सांगायची काय गरज आहे ते. हो कुणाल जी को पूछो, ये मुझे ही बात कर रहे हैं, जरा आप बोल रहे हैं. कांग्रेस ने सोल्यूशन कैसे निकाला वो बताइए. आपको हमारे हमारे लीडर वरट्टीवार जी ने आपको बता दिया है, प्रदेश का लेटर आ चुका है और बिल्कुल निश्चिंत रहे, कांग्रेस पार्टी महापौर बनाएगी और ताकत के साथ कांग्रेस पार्टी वहाँ पे सब नेताओं के साथ मिलकर काम करेगी. दो नेताओं में कितनी समझदारी दिख रही है? दोनों नेताओं की बेहतर समझदारी है और कांग्रेस पार्टी के सभी नेता एक है और एकत्रित होकर ताकत के साथ काम कर रहे हैं. और जो विचारधारा इस प्रदेश को, इस देश को, नफरत की विचारधारा, उसके खिलाफ सभी लोग एक है कि उस नफरत की विचारधारा को ख़त्म करके जो चंद्रपुर की जनता ने एक हम लोगों को, हमारे लोगों को जो समर्थन दिया है और उस नफरत की विचारधारा को हराया, सब लोग मिलकर उस पर काम करेंगे. डेप्यूटी मेयर का जो फिक्स हुआ था वरट्टीवार को हुआ था, लेकिन कांग्रेस पार्टी का मेयर बनेगा, कांग्रेस पार्टी का डिप्टी मेयर बनेगा और ताकत के साथ कांग्रेस पार्टी का एक एक कार्यकर्ता के उसमें हमारे सारे नेताओं के साथ मिलकर काम. लेकिन नगर सेवकों की ऐसी भूमिका की जिस गठ के साथ ज्यादा नगर सेवक है, जो बड़ा गठ है उसका महापौर होना चाहिए. कांग्रेस पार्टी का गठ है, 27 के 27 कांग्रेस पार्टी के एक गठ में रहेंगे, मेयर कांग्रेस पार्टी का और डिप्टी मेयर कांग्रेस पार्टी. आपके विजय वडेट्टीवार राज्य के कांग्रेस के प्रमुख नेताओं में से एक जी. ऐसे में आपने उनको कैसे मैनेज किया और भी कुछ उनको इसमें देने वाले हैं? पहली बात, आपको लगता है उनको मैनेज कर दे, वो तो खुद ही लीडर है और उनके नेतृत्व में कांग्रेस पार्टी है, या पीसीसी सीएलपी 2 पहिए होते हैं उनके नेतृत्व में. ये किसने कहा कि आपको मैनेज करते हैं? ये तो कांग्रेस पार्टी का सभी हम लोग सब साथ में हैं और सब लोग, चाहे सभी नेता, सारे नेतृत्व सब साथ में मिलकर काम कर रहे हैं और ताकत के साथ वो विचारधारा जो नफरत फैला रही है, जो जनता के बीच के अंदर उनके बेसिक मुद्दों से ध्यान भटका रही है, और जिस तरीके से चंद्रपुर के अंदर लूट और झूठ की जो सरकार चला रहे थे, उनके खिलाफ ताकत के साथ जनता ने हमें समर्थन दिया और जनता के समर्थन से वह महापौर और उप महापौर दोनों कांग्रेस पार्टी का बने. अभी जो गठनेता बना है वो किस ग्रुप का है? मतलब कांग्रेस पार्टी गठनेता गठ नेता कांग्रेस पार्टी का है ना. कांग्रेस पार्टी का कोई गुट के कोई गुट नहीं है. कांग्रेस पार्टी एक है और कांग्रेस पार्टी का पूरा एक कांग्रेस पार्टी का गुट है. तो सर ये बताइए, कांग्रेस पार्टी के पार्षद कहाँ रखे गए थे? अब ये रणनीति मीडिया के सामने थोड़ी नहीं, हमारी रणनीति है, हम अपनी रणनीति के तहत काम करते हैं. बीजेपी किस तरीके से खरीद फरोख्त की राजनीति करती है, किस तरीके से धन बल, बाहुबल, सत्ता बल का उपयोग करती है, उसकी सारी चीजों को विफल करने के लिए कांग्रेस पार्टी एकत्रित होकर काम करती है. क्या एक मिनट, क्या कारण हुआ कि एक छोटे से मेयर के चुनाव के लिए पार्टी हाईकमान को इंटरफेरेंस करना पड़ा? ये आपको किसने कहा? पार्टी हाईकमान को इंटरफेरेंस करना पड़ा. विजय वडेट्टीवार जी एयरक्राफ्ट से लेके उनको 18 नगर सेवकों को दिल्ली लेके जाते हैं, तो क्या इसको लग रहा है कि क्या आप ये चाहते हैं कि कांग्रेस पार्टी के नगर सेवक हवाई जहाज में नहीं जाए? हमारी तो इच्छा है, कांग्रेस पार्टी की इच्छा है कि गरीब परिवार के सारे लोग, अच्छे लोग हवाई जहाज में बैठे बेहतर रूप से जाए और बेहतर रूप से चले. इसमें दिक्कत क्या है? तो दिल्ली नहीं है, दिल्ली हमारी राजनीति की जगह है. दिल्ली जाना कोई अपराध है? दिल्ली के अंदर सारे नेता, कांग्रेस पार्टी में हर कार्यकर्ता की वैल्यू है और हर लीडर की वैल्यू है. तभी सब लोग साथ में मिल के दिल्ली भी जाते हैं, साथ में मिल के डायरेक्ट बात भी कर सकते हैं. बीजेपी जैसा नहीं है तानाशाही कि वहां से जो कह दिया उसको उड़ा. सारे कांग्रेस पार्टी के लोग अपने हाईकमान से मिल के बात करते हैं. एक सीधा सवाल है कि क्या विजय वडेट्टीवार इतने
पावरफुल नेता नहीं है कि इनको पार्टी हाईकमान तक अपने नगर सेवकों को लेके जाना ये आपको सीधा जवाब है कि ये आपको किसने गलत फहमी, ये बीजेपी की जो विचार है वो धीरे से जो कोशिश कर रहे हैं उससे कोई नहीं। कांग्रेस पार्टी के लीडर पहले कह चुके हैं, हमारे लीडर दो होते हैं, पीसीसी सीएलपी सारे हमारे लीडर होते हैं, उनके साथ हम कांग्रेस पार्टी पीसीसी सीएलपी सांसद विधायक सब मिलके उस विचार के साथ है जो इस देश के अंदर जोड़ने की प्रेम के भाव के साथ है। और ये आपको हवाई जहाज से हमारी ये इच्छा है कि जो है ना छोटे छोटे कार्यकर्ता ताकत के साथ दिल्ली में अपनी बात भी रखें, अपनी बातचीत भी करें, और हाई कमान से मिलना अगर गलत आपको लगता है तो इसमें आपकी गलती हो सकती है। कांग्रेस पार्टी में हर कार्यकर्ता अपने हाई कमान से मिल सकता है, बीजेपी जैसा नहीं है कि वो यहाँ से लेके दिल्ली तक ही नहीं जा पाता। ऐसा तो नहीं है कि प्रदेश कांग्रेस अध्यक्ष का न सुनते हुए डायरेक्ट दिल्ली में जाके सुनवाई हो रही है? ये आपको ऐसा कुछ भी नहीं है, आपको गलत फहमी है, जिसने भी ये कहा वो गलत है। कुछ गलत फहमी नहीं, इसमें तो मीटिंग हो चुकी थी पहले, उसमें आप ही के लोगों ने कहा कि मीटिंग हो चुकी है, उसके बाद में यहाँ नहीं छुटा करके दिल्ली गई। अब आपको मेरी बात नहीं माननी है, दूसरों की माननी है तो अलग बात है। ठीक है, मेरे से आपने जो सवाल करा स्पष्ट है, कांग्रेस पार्टी का महापौर, कांग्रेस पार्टी का उप महापौर, कांग्रेस पार्टी का गठ नेता और कांग्रेस पार्टी का एक एक विचार का व्यक्ति यहाँ पे ताकत के साथ माननीय खड़गे जी और राहुल जी के नेतृत्व में काम कर रहा है, और हम सब लोग मिलकर काम। सबसे बड़ी चीज अभी यूबीटी के साथ कौन चर्चा करेगा, क्योंकि अभी माननीय अध्यक्ष जी, नेता प्रतिपक्ष जी चर्चा भी कर, नेता प्रतिपक्ष जी वहाँ घर पे भी गए थे, अध्यक्ष जी भी घर पे गए थे, कल भी सब सारी चर्चा है, और उन्होंने स्पष्ट कर दिया, उन्होंने मेरे ख्याल से गाइड भी दी है उन्होंने कि वो कांग्रेस पार्टी के साथ है, हमारा नेचुरल गठबंधन है। बिल्कुल निश्चित रहो आप, कांग्रेस पार्टी का महापौर, उप महापौर और गठ सब कांग्रेस पार्टी का बने। विजय जी क्या चलो। सर हो गया ना? सर क्या निर्णय हुआ चंद्रपुर में, किसको कौन सा पद दिया गया? नहीं, अभी जो प्रभारी ने बताया वही निर्णय हुआ है। क्या हुआ? अब बताया ना प्रभारी ने, और क्या उसमें बात करने की जरूरत है? नहीं, अभी जरूरत नहीं मुझे बताने की, जो प्रभारी ने बताया वही निर्णय हुआ है, और निर्णय को लेकर हम आगे बढ़ रहे हैं। क्या निर्णय हुआ है? अब जो बताया वही निर्णय हुआ है। अब जो बताया वही निर्णय हुआ है, दोबारा बताने की, बार बार रिपीट करने की जरूरत क्या है? महाराष्ट्रामध्ये हेलिकॉप्टरचे अपघात थांबत नाही आणि त्याची पंकजा मुंडेंच्या ऐसा है, हम लोग डेमोक्रेसी पे विश्वास रखते हैं, पार्टी के अंदर भी हमारे डेमोक्रेसी है, और अंतिम निर्णय हाईकमान लेता है। हाईकमान ने निर्णय लिया, सभी को मान्य हो गया, काम खत्म। जिस तरह से कई बार मुख्यमंत्री का चयन होता है, उस तरह की खींचातानी इस बार जरूर होनी चाहिए, बिल्कुल अच्छी बात है, क्यों नहीं है? ऐसा कोई राजेशाही थोड़ी है ऊपर में बैठकर निर्णय लो, या अपन हमारी भी पार्टी में डिसिप्लिन है, वो होता है आपस में छोटी मोटी बात होती है। परसों आपने देखा नहीं क्या ना, भाजपा के नगर सेवक गट रजिस्टर के लिए आए थे, परभनी के कलेक्टर ऑफिस से भाग गए, वो बात ही नहीं चली। अब कल नासिक में क्या हुआ? तो ये तो हर जगह में होता है, कम ज़्यादा होता है, आखिर में निर्णय पार्टी के निर्देश से होता है। पदों का बंटवारा किस तरीके से किया गया है? उद्धव ठाकरे को की पार्टी को नहीं, वो बंटवारा की बात चल रही है, अभी नॉमिनेशन हो चुका है, और क्या गठ नेता भी निर्णय राजेश अरूर को बनाने का पार्टी का लेटर आ चुका है, और इस तरह से हम लोग आगे बढ़ेंगे। जो भी जरूरत है सदस्यों की, मिलकर काम करके उसको जोड़ने का काम करेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।